तर राज्यासाठी पुन्हा पुढच्या काही दिवसांसाठी अलर्ट देण्यात आलेला आहे, त्याबाबत जाणून घेऊया। मुंबईसह राज्यात पावसाचा येलो अलर्ट। मुंबईत रिमझिम पाऊस, तर हवामान विभागाकडून कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईच्या एक्वा लाईनवरील आचार्य यात्रे स्थानक आणखी 2 दिवस बंद। आणखी 2 दिवस मेट्रो स्थानक बंद ठेवले जाणार, MMRCच्या अश्विनी भिडे यांची माहिती। मुंबईत मागच्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांनी 100 ओलांडली। मुंबईत मुसळधार पावसामुळे एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी झाल्याची माहिती। राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 34 जणांचा मृत्यू। मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांचा मृत्यू। मे महिन्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे 34 जणांनी जीव गमावला। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वशिष्ठी आणि काजळी या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पावसामुळे रत्नागिरीतील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा। राज्यात वळवाच्या पावसाचा अधिक जोर। मार्च ते मे महिन्यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद। साताऱ्यात या काळात 401.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। जळगाव जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात। 2 दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसानं पहाटेपासूनच लावली जोरदार हजेरी। पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामं लांबणीवर। सोलापूरच्या माढ्याच्या टाकळी गावच्या परिसरात मुसळधार पाऊस। ओढे नाले तुडुंब भरले। टाकळी गावच्या ओढ्याचं पाणी पुलावरून वाहू लागल्यानं ग्रामस्थांना पाण्यातून शेतात जाण्याची वेळ। अहिल्यानगरमधील खडकी खंडाळा अकोळनेरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं वालुंबा नदीला पूर। खडकीमधील नदीपात्रात अडकलेल्या 5 जणांचं रेस्क्यू।